सौमित्र अरे काय करतोय तू, सोड ना. अगं मी कुठं काय करतोय, काही काय असं ओरडू नकोस आणि हळू आवाजात बोल ना. प्रायव्हसीवर तुला कळतं. तुम्ही काय करता इथे? तुम्ही काय करता इथे? मग आतमध्ये कोण आहे? चल बाय बाय. आकृती लिसन, मी खरंच काही ऐकलेलं नाहीये. मी इकडनं जातच होते, पण तेवढ्यात तिथे शितोळे आले आणि ते मला म्हणाले की तू थांब. तुम्हीच मला म्हणालात म्हणून मी थांबले. आणि खरंच आय स्वेअर मी काहीही ऐकलेलं नाहीये. इट्स ओके, इट्स ऑल फाइन. तुम्हें तो पता ना प्यार में क्या क्या होता है. सॉरी, आई हैव टू टेक दिस. या नो प्रॉब्लेम. येस, बाय शितोळे. हाँ हेलो. काय मैत्री इथे, ये क्या हो रहा है? तुम्ही इथे आणि त्या आतमध्ये तुमच्या जागी कसं काय? हॅलो, ऐकतेस ना ग? तू एकटीच आहेस का ग? म्हणजे भाऊ बहीण कोण काय? नाही, दादा आहे ना मला, US ला असतो. हां हां, मी आपल्या सहजच विचारते. हा आकृती, आता होणाऱ्या सुनेची थोडी तरी माहिती हवी ना आपल्याला. काय नातेवाईक वगैरे विचारतात म्हणून. हे वेळ आहे ना ग? आता मी आपली बडबड करत राहते नेहमीप्रमाणे. हो, काहीच प्रॉब्लेम नाही, आहे वेळ. बोला बोला आंटी. हे काय, तू मूळ कुठची, म्हणजे गाव किंवा काय असं? मूळची खरं तर तशी कुठचीच नाही, आणि म्हणायला गेलं तर सगळीकडची. माझ्या ॲक्च्युली बाबांचा जॉब फिरतीचा होता, फॉरेस्टमध्ये. त्यामुळे मी खूप फिरले, जवळजवळ भारतभर. हो का? मग तुझा जन्म काही जंगलातला आहे का? नाही नाही, फलटणला झालाय. माझी आई आहे ना फलटणची, पण आता तिथे कोणीच नसतं आमचं. बरं. आणि हे काय वाढदिवस काय, म्हणजे जन्मदिवस ग काय? मी ह्याच्यावर लिहून ठेवते, ह्याच्यावर हे कॅलेंडरवर. कॅलेंडरवर लिहिते, म्हणजे मग त्या दिवशी त्या माणसाला मी शुभेच्छा देते. म्हणून विचारते तुझा वाढदिवस कधी, काय साल वगैरे. 24 जानेवारीला माझा वाढदिवस असतो. संध्याकाळी 4:10 माझा जन्म झालाय. इतकी माहिती पुरेशी आहे का पत्रिकेसाठी? अगं नाही, हे नाहीये तसं. इट्स ओके आंटी.